मित्रांनो, वेलकम टू महाबोर्ड स्टडी बॉल या चॅनलवरती आपण पाहत आहोत की महाराष्ट्र कोचिंग फ्री कसं बनवायचा आणि विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये गायडन्स कसे द्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही काय पाहणार आहात? या व्हिडिओमध्ये तुम्ही डिटेल स्ट्रॅटजी जी की पाहणार आहात. 40 मार्क्स मॅथ्स 1मध्ये कसे मिळवायचे. मॅथ्स 1 म्हणजे अल्जेब्रा म्हणजेच बीजगणित, ज्याला आपण गणित भाग 1 असं मराठीमध्ये म्हणतो. तर सुरू करूया. त्या अगोदर म्हणजे पुढे जाण्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की आपण चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन पाहूया. त्यानंतर मी सांगेन की स्कोअर तुम्ही 100% 40 मार्क्स कसा करसाल. 40पैकी 40. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुमचे मार्क्स 40पैकी 40 वाढू शकतात. जर तुम्ही 30पर्यंत किंवा 32-35पर्यंत असाल, 40 तुमचे 100% होणार. आणि जर तुमचे 20-25वरती असेल, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र 35 क्रॉस होतील. तर सुरू करतो आपण. तुम्हाला जसं माहिती आहे की आपले जे चॅप्टर्स आहेत ते टोटल 6 आहेत आणि ते आपण जर 6 चॅप्टर पाहिले तर त्या चॅप्टरनुसार जाऊया. नंबर 1, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल. मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश दोन्हीमध्ये पाहू आपण. लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. थोडंसं लिहायला टाईम लागेल, परंतु आपण फास्ट जाऊया. आणि याला आपण मराठीत जे म्हणतो आहे लगेच, याला आपण म्हणतो आहे 2 चलांतील रेषीय समीकरणे. ओके. दुसरा जो चॅप्टर आहे आपला तो म्हणजे वर्गसमीकरण. त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्ट्रॅटेजी पूर्णपणे तुम्हाला कळेल व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच. आणि तुमचा जो डाऊट आहे 40पैकी 40 कसे मिळवायचे या व्हिडिओतून क्लिअर होईल. तिसरा जो चॅप्टर आहे बघा, चॅप्टर वाईज जाणार आहे, तुम्हाला कसे मार्क्स मिळवायचे हे सांगणार आहे. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंकगणिती श्रेणी. अंकगणिती श्रेणी. त्यानंतर चौथा जो चॅप्टर आहे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, अर्थनियोजन. पाचवा जो चॅप्टर त्याला आपण संभाव्यता असं म्हणतो. आणि शेवटचा जो चॅप्टर आहे त्याला आपण सांख्यिकी असं म्हणतो. इंग्लिशमध्ये एकदा लिहून घेऊया म्हणजे सेमीच्या मुलांनाही सोपं जाईल. याला आपण फायनान्शियल प्लॅनिंग असं म्हणतो आहे. पाचव्या चॅप्टरला आपण काय म्हणतो आहे, प्रोबॅबिलिटी. आणि शेवटचा स्टॅटिस्टिक्स. बरोबर. तर हे चॅप्टर आहेत बघा. थोडंसं तुम्हाला जर सांगायचं झालं, तुम्ही पास काय म्हणतो मी, एक 20+ तुम्ही 2 चॅप्टरवरती मिळू शकता. फक्त 2 चॅप्टर केलं तर बोर्डाला 20 मार्क मिळतील तुम्हाला. आणि पास होणं तर सगळ्यात सोपं गणिताचंच आहे. पहिला जो चॅप्टर आहे कोणता, लिनियर इक्वेशन्सवाला. तर या चॅप्टरला मी तुम्हाला सांगतो की 12 मार्क्स बोर्डमध्ये येतात. किती? 12 मार्क्स तुम्हाला ऑप्शनलसह येतात. आणि हे 12 मार्क एका चॅप्टरवरून जर मिळत असतील तर अजून काय पाहिजे. बरोबर. बघा, बाकीच्या चॅप्टरचं सांगतो आहे. दुसरा जो चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे समीकरण, वर्गसमीकरण, यालासुद्धा तुम्हाला 12 मार्क्स आहेत. किती? 12 मार्क्स आहेत. आणि एवढे मार्क्स मिळवणं एकदम सोपी गोष्ट आहे. म्हणजे 2 चॅप्टर तुमचे 24 मार्क होतात. तिसरा जो चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, याला मात्र थोडंसं कमी आहे. ते आहे 8 मार्क्स. किती आहेत? 8 मार्क्स आहेत. थोडंसं इंग्लिशमध्ये जाऊया. याला 12. त्यानंतर चौथा जो चॅप्टर आहे परत ते एकदा थोडे याला कमी मार्क्स येतात आणि ते 8 मार्क्स आहेत. त्याचबरोबर संभाव्यता, यालाही 8 मार्क्स आहेत. आणि शेवटचा अतिशय सोपा चॅप्टर, थोडासा सराव एक 5-6 दिवसात होऊन जाईल असा, 12 मार्क्स. ठीक आहे. तर बघा, टोटल तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की 12 मार्क्सचे जर आपण चॅप्टर उठवले एकदम केले, एक 12, हा एक 12 आणि हा एक 12, टोटल 3 चॅप्टर आहेत. बरोबर. 12 12 आणि 12वाले
याचे 36 मार्क्स होतात आणि या 36पैकी तुम्ही 36 मिळवू शकताय. असे चॅप्टर्स आहेत ते सोपे. म्हणजे बाकीचे 3 चॅप्टरला तुम्हाला हात पण लावायची गरज नाही. मॅथ्स 1चा अभ्यास करणं एवढं सोपं आहे, बरोबर. म्हणजे अजिबात याच्यात विचार करण्याची एवढी जागा तुम्हाला म्हणजे मनात राहतच नाही आहे. 3 चॅप्टर उरलेले जे आहेत किती 8 8 आणि 8 इथे किती होतात 24, बरोबर. तर एवढे मार्क हे 24 हे एक्स्ट्रा म्हणून चालायचे तुम्ही, बरोबर, एक्स्ट्रा. आत्ता जर तुम्हाला 40 मार्क पाहिजे असेल तर काय करायचं तुम्ही, पहिला चॅप्टर करा, दुसरा चॅप्टर करा, 6वा चॅप्टर करा आणि 1 चॅप्टर करा, 4था. एवढ्यात तुम्ही 40 मार्क घेऊ शकता. किती 40. परंतु अभ्यास मात्र एकदम व्यवस्थित करावा लागतो. आपल्या चॅनलवरती डेडिकेटेड व्हिडिओज आहेत येणाऱ्या काळामध्ये. तेवढे जरी केलं तरी तुम्हाला 40पैकी 40 मार्क्स मिळतील आणि तसं तुम्ही अभ्यास करत असाल. परंतु जे काही विद्यार्थी एक आत्तापर्यंत जरी सुरू केलेले नसतील तर एक डिटेलमध्ये स्ट्रॅटेजी तुम्हाला या चॅनलवरती आहे. आणि बघा, एवढं जर तुम्ही चॅप्टर्स हे वर्गीकरण लक्षात घेतलं तर तुमचे 40 मार्क्स कुठे जाणार नाही आहेत. आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला सांगतो आहे सराव संचमधलाच येतो आहे. प्रत्येक प्रश्न फार एखादा जर क्वेश्चन झाला सराव संचच्या बाहेरचा, किमती बदलून येतात थोड्याशा आणि प्रॉब्लेम सेट म्हणजे जो संकीर्ण प्रश्न संग्रह म्हणतो आपण त्याला, किंवा सराव संचचे जो शेवटी दिलेला असतो, बरोबर, त्याच्यामधूनच प्रश्न 1-2 पडतो, ज्याला आपण हॉट्स क्वेश्चन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, हॉट्स, हायर ऑर्डर थिंकिंग असा क्वेश्चन बेस असतो. परंतु तोही अवघड नाही. 3 मार्काचा जो शेवटचा प्रश्न आहे तोही अवघड नसतो, बरोबर. संकीर्णमधला एखादा प्रश्न आला तर ठीक आहे, ज्याला आपण सहजपणे सोडू शकतो आणि तोही आपण वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करणारच आहोत. तुम्ही करताय एक बेस्ट पद्धतीने. आता मी सांगतो आहे की रोज तुम्ही अभ्यास कसा करणार डेली. आत्ता बघा, ऑक्टोबर चालू आहे आणि ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बस 3 महिने तुम्ही लक्षात ठेवायचे. या 3 महिने म्हणजे आत्ता 80 to 90 डेज आहेत तुमच्याकडे. आणि एवढ्या दिवसामध्ये तुम्ही काय करणार, तर प्रत्येक चॅप्टरला तुम्ही 10 दिवस जरी दिले, प्रत्येक चॅप्टरला 10 दिवस, तरी तुमचं मॅथ्स 1 म्हणजे गणित भाग 1 एकदम क्लिअर होणार आहे. एकदम क्लिअर त्या पद्धतीने जाणार आहेत. आपण 1-2 तास जरी एका चॅप्टरला दिला म्हणजे व्हिडिओच्या स्वरूपातून या चॅनलवरती, तर तुम्ही ते व्हिडिओज पाहून एक डिटेल स्टडी करू शकताय. एक फार जर तुमचं स्टडी झाला असेल तर सगळ्यात महत्त्वाचं काय, रिव्हिजन म्हणा त्याला. एका चॅप्टरची रिव्हिजन 2 तास. या पद्धतीने तुम्ही तुमचा जो 40चा टार्गेट आहे त्याला अचीव करू शकता. 40पैकी 40. आणि मला असं म्हणता येईल की मॅथ्समध्ये 40 येणं ही सर्वात सोपी गोष्ट आहे, सर्वात सोपी. आणि मॅथ्समध्ये येतात तरच बाकीच्या विषयामध्ये येणार, अदरवाईज बाकीच्या विषयाचे म्हणजे येऊ शकत नाही. बघा, एकदम मार्क्स जिथे मिळतात ते मोठे प्रश्न, ज्याला आपण शाब्दिक उदाहरणं म्हणतो. काय म्हणतो, शाब्दिक उदाहरणं. जसं की प्रत्येक चॅप्टरच्या शेवटचा जो संग्रह आहे, जसं की तुम्हाला सांगतो मी, पहिला चॅप्टर, बरोबर, 2 चलातील रेषीय समीकरण, बरोबर, याच्यातील जो शेवटचा प्रश्नसंग्रह आहे किंवा प्रश्नसंच 1.5 मला वाटते, तर ते उदाहरणं करून ठेवायचे. दुसरा चॅप्टर जर बघितला आपण, वर्गसमीकरणाचे शेवटचं बघा 2.6 मला वाटतं आहे, ते करून ठेवा. त्याचबरोबर तिसरा जर आपण अंकगणिती श्रेणी पाहिला, अंकगणिती श्रेणी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन सेमी इंग्लिशवाले, 3.5 करून ठेवा. अशा पद्धतीने गेलो आपण तर तुमचे मार्क्स मात्र कटणार नाही आहेत. एकही मार्क्स तुमचा कुठंच जाऊ शकत नाही, मला असं म्हणावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता, अजून एक वेगळी टिप द्यायचं झालं तुम्हाला, तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काय जाणार बघा, ह्या गोष्टी सोडून अजून पाठीमागच्या तुम्हाला PYQ घ्यायच्यात. पाठीमागच्या PYQ मी सांगतो तुम्हाला, सिलेबस 2019 पासून 2025ची बोर्डची एक्झाम जी आहे तिथपर्यंत आहे. फक्त एक स्किप होईल, कोणता, 2021ची प्रश्नपत्रिका नाही आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला 2019, 20, 22, 23, 24, 25 एवढ्या वर्षांचा अनुभव तुमच्यासाठी सगळ्यात मोठा असेल. आणि एवढ्या जर क्वेश्चन पेपर तुम्ही केला PYQ,
टेन्शन काही घ्यायची गरज नाही. चॅनलवरती अपलोड होतील. आपली वेबसाईटही तुम्हाला माहिती असावी, StudyWall.live. त्या वेबसाईटवरती मी तुम्हाला अपलोड करून देईल आणि त्या वेबसाईटवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. किंवा व्हिडिओच्या स्वरूपात तर आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. MCQ असतील किंवा लेंदी क्वेश्चन्स असतील, मोठे मोठे वर्ड प्रॉब्लेम्स ते, किंवा एक सगळी क्वेश्चन पेपर सॉल्व केलेले असेल 2 तासाच्या आतमध्ये. या पद्धतीने जर गेला तर तुमचे मार्क्स मात्र कुठेही जाणार नाहीत. जे की आपण टार्गेट ठेवलं आहे व्हिडिओचं 40, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही 40पैकी 40 मार्काची जर रणनीती आहे, एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला, सक्सेस प्लॅन हा कवर करू शकतो आणि 40पर्यंत जाऊ शकतो. 100% 40. याच पद्धतीने जर तुम्ही मॅथ्स 2ला 40 गेला तर 80 आणि शाळेकडून जे मिळतात 20, असे 100पैकी 100 टार्गेट ठेवू शकता. जर आत्ता तुम्हाला 30 ते 35च्या आसपास मार्क्स येत असतील 40पैकी, तुम्ही एक ॲव्हरेज स्टुडंट असाल तर तुम्ही 100पैकी 100 घेऊ शकता, बरोबर. मात्र एक 20-30वाल्या विद्यार्थ्यांनी आत्ता तयारी जास्त करण्याची गरज आहे. म्हणजे 20वरून तुम्ही 40 पोहोचू शकता. परंतु तुम्हाला हे 80-90 दिवस खूप मेहनत करावी लागेल. ठीक आहे, होऊ शकते स्मार्ट स्टडीने आणि तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांना नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनलसोबत जोडून राहा.